राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. काही प्रॉब्लेम नाही. तेच का रिपीट कर? माझा क्वेश्चन पुन्हा तोच आहे. तेच रिपीट का करता तुम्ही? तुम्ही शोध घेतला का? मला हे दाखवा. जर नाहीये ना तर मला एका लेटरवर लिहून द्या की तुम्ही माझ्याकडे फक्त एकच बक्षीस पत्र अवेलेबल आहे, बाकी माहिती माझ्याकडे झालेली नाही 5 वर्षात. मी सॅटिस्फॅक्शन मी सॅटिस्फाईड या गोष्टीमध्ये. यांनी फक्त काय केलं साहेब? यांनी फक्त दुसऱ्यांदा ज्यावेळेस आपल्याला माहिती मागितली, यांनी फक्त विषय टाकून दिलेला वरती. विषय निहाय आणि मुद्दे निहाय आणि वर्ष निहाय माहिती मागितलेली. त्यात त्यांचं चुकलं का? त्यांनी अंडरलाईन करून यांना ऑर्डर काढली. हे चुकलं का त्यांचं? त्यांनी सूचना केली, त्याच्यामध्ये अंडरलाईन स्पष्ट केलेली. तुम्ही जर अर्जात जर बघशाल तर इथं स्पष्ट त्यांनी अंडरलाईन करून दिलेली आहे. तुम्ही तीच माहिती का रिपीट केली? मला माझा सिंपल आणि साधा सरळ क्वेश्चन आहे. याच्यात बी असं आहे, तुम्हाला सांगतो, जमीन आणि मालमत्ता हा प्रकार वेगळा आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पूर्णपणे वेगळे आहेत. तुम्ही याच्यात काय उल्लेख केला? जमिनीचा उल्लेख केला. मालकी जमीन, गायरान जमीन, ग्रामपंचायतीसाठी बक्षीस पत्र तयार करून दिलेली जमीन उतारे. जमीन म्हणजे कोणती? मोकळी जमीन असते. आता तुम्ही आता इमारती सांगू राहिले, बरोबर? तरी पण आता मी काय म्हणतो, त्यांना यांना इमारतीचे उत्तर देतो मी आता तुमच्या मालमत्ता आली ते तेच आलं, बरोबर? मी जमीन मालमत्ता वेगळी असते आणि जमिनी हा मला हे माहिती आहे की जमीन मागितली, यांना गायरा जमिनीचं द्यायचं. यांना मी तेव्हा पण सांगितलं मला लेखी द्या. तुम्ही आत्ता तलाठी मॅडमला बोलवा. मी त्यांना विचारलं मला हे उत्तरे द्या. त्यांनी उत्तरे दिली. ते म्हणले हे आमच्याकडे रेकॉर्ड येत नाही. जे जिथं अतिक्रमण झालं हे काम कुणाचं आहे? ग्रामपंचायत. तुम्हीच मला सांगा हे काम कुणाचं? कुठलं? जे काय अतिक्रमण झाले गायरान जागेमध्ये तो प्रश्न आता पुढे येणारच आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे ठीक आहे, मला एक लेटर द्या ना, मी त्यांच्या पुढे टिकू शकेल. परिपत्रक मला लिहून द्या तसं. त्यांचा राईट नाही. त्यांना निदर्शन आणून द्यायचं इथं अतिक्रमण झालेले, ज्याच्या मालकीची जमीन आहे, ज्या म्हणजे कार्यक्षेत्र म्हणजे जी जमीन समजा कलेक्टर असतील, महसूल विभाग असेल किंवा कृषी असेल, फॉरेस्ट असेल, तिथं जे अतिक्रमण झालेलं आहे त्या जे त्या विभागाच्या ताब्यात आहे, त्यांच्या समोर गेले का ते मला यांच्याकडे वोट करा. तुम्ही लिखी द्या ना, तुमच्यावरचा निघून जाईल ना सगळं. मला हेच म्हणायचे, लिखी द्या मला. मी त्यांच्या समोर टेकवतोय आणि त्यांनी धडधडीत मला दिले. तुम्ही द्या. माझा प्रश्न सिंपल आहे. नाही ना तुमच्याकडे लिखी द्या, बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. माझा प्रॉब्लेम सॉर्ट आउट आहे. ठीक आहे. आता पुढचा निघाला यांचा. मला सांगा 8 नंबर कशा स्वरूपात दिलेले वापरायला? माझा ज्यावेळेस मी फर्स्ट अपील आहे, माझा पहिल्यापासून मुद्दा तुम्ही पूर्ण बरकवलेला आहे पहिल्यापासून. त्याच्याबद्दल आहे ना, आता म्हणजे मी सांगतो साहेब पण आहे तर आपण हिरेशनला दिली त्याचं काही रेकॉर्डली काही आपल्याकडे नाही. त्याचे उत्तर आहे ते उत्तर देतो साहेब. म्हणजे त्याचं आपण करारनामा केलेला नाही. संस्था वापरतो, संस्थेचं काही करारनामा वगैरे मला आढळला नाही आतापर्यंत. तुम्हाला आपल्या अधिकाऱ्यांनी सरळ आदेश दिला होता की सूचना केली होती, माझ्या समोरही केलेली, माझ्याकडे लेटर पण आहे की तुम्ही व्यवस्थित त्याची चौकशी करा आणि मग माहिती द्या. त्यांनी दुसऱ्यांदाही मला ती डुप्लिकेट माहिती दिली, तर ती कशासाठी दिली? हे बघा, आता तुम्हाला जी माहिती पाहिजे होती, ठीक आहे, आता यांनी तुम्हाला बक्षीस पत्राची माहिती दिली, इतर इमारतींची माहिती दिलेली नाही, बरोबर? हो. आता ती माहिती ते दिली, परंतु आता तुमचा पुढचा मुद्दा काय आहे, ते कोणाला कशा प्रकारे वापरायला दिली, हा चौकशीचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. ओके. पुढचा विषय इथं जो विषय होता ना, माझ्या आकलनानुसार म्हणजे 20-21 पासून तर दिनांकापर्यंत 20-21 म्हणजे समजा नवीन बॉडी आल्यापासून 5 वर्ष काळामध्ये, तर 5 वर्ष काळामध्ये म्हणजे माझ्या माहितीनुसार मी काय केलं होतं, एक बक्षीस पत्रच केलं होतं फक्त ग्रामपंचायत नावावरती. बाकी इतर काही केलं नव्हतं, त्यामुळे मी इतर माहिती काही दिली नव्हती. तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे असं तर मग 7-12-8 असं ते जुने उतारे काढून आता या सगळ्या जुन्या खुल्यांच्या नोंदी माहिती अधिकार कायदा काय सांगतो, तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते जसं तसं द्यायचं. ही गोष्ट बरोबर आहे. कुठलाही असा नवीन तुम्ही त्यांना क्वेश्चन करा, त्यांनी नाही दिली त्यांच्याकडून लिखी घ्या, बघू पुढं काय येते. एवढं काय त्याच्यामुळे अनुभव वेळ आहे त्याला गोष्टीला, एवढं काय टेन्शन घ्यायचं?
निघलं त्यांचं काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे एवढीच माहिती होती, मी एवढीच दिलेली आहे. मग मी माहिती माझी देतो. कोणत्या लाभार्थी दुबार झाले किंवा कोणत्या चुकीचे लाभ मिळाले हा. हा, तो एक गाईड होता आणि योजनेवरती होता. आता योजनेवरतीचा तोच आहे जिल्हा परिषद. त्यांनी तीच माहिती मला रिक्वेस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन असा होता की जिल्हा परिषद झेडपीचा आहे, तर तुमचा जो काही इथं महिलांवरती जो काही 5-10% जो खर्च होतो, तर ते काय काम आहे काय त्याच्याविषयी तो आज ते सेमच माहिती दिली आहे. फक्त शौचालय ऍड केली त्याच्यामध्ये, बाकी काय ऍड नाही केलं. ग्रामसभा बैठकीच्या नोंदवायची घरास्पद मी माहिती अधिकार आधी माझ्या गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा बैठकीच्या नोंदवायची प्रोसिडिंग रजिस्टर घरास्पद माहिती संदर्भात. त्याचं काय झालं, पहिल्या ज्यावेळेस मी माहिती घेतली तर त्यांनी ती माहिती मला द्यायला लेट केल्यानंतर मी अपील केलं. मला प्रथम अपील अधिकाऱ्याने ती माहिती द्यायला सांगितली. मी ती माहिती पूर्ण घेतली, हे रजिस्टर घेऊन घरी गेली. मला एक सांगा, ग्रामपंचायतचे जे मस्टर आहे, जे रजिस्टर आहे, ते यांचे वैयक्तिक आहे की ग्रामपंचायतचे गावचे? साधा सरळ सिंपल क्वेश्चन आहे मला एवढंच सांगा. सरपंचांनी द्यायला पाहिजे. तुम्ही घरी नाही केलं. घरी लिहिलेले होते माझ्या रेकॉर्डिंग ऐकायचं का तुम्हाला? मी त्यांना माझ्याकडे मला वाटलं घरी आहे का, पण ते रजिस्टर ग्रामपंचायतमध्येच उपलब्ध नव्हते. आता तुम्ही बोलले मी तर मागितले होते, मला बघायची होती, मी माहिती घ्यायला आलो. मला व्हेरीफाय करणं काम होतं माझं. मी मागितलं तर म्हणले मी खाली घेऊन आलोय संगमनेरला. मग का सांगितलंय? मी तर अर्धा तास थांबून रिटर्न निघून गेलोय. दिली का माहिती? तुम्ही घरून निघले, तुम्हाला माहिती नाही तुमचा मोबाईल घेतला का, पेन घेतला का, चष्मा घेतला का? यांनी मला कारण काय सांगितलं, मी ज्वारास काढा खाल्ले, तिथं मशीन नाही का ज्वाराचं, बरं नेले तुम्ही. मला ज्वारास काढून माझी माहिती पुढे मस्टर जर बॅग ठेवताय तर कशासाठी मागे ठेवले? माझ्या रेकॉर्डिंग आहे, मी ओपन ऐकवतो, काय प्रॉब्लेम नाही. मास्टर नाही हे नोंदवायचे जोरा सगळे नोंदवाय खाली घेऊन झाले गेलेले त्याचा विषय होते. ना, मी त्या दिवशी नगरला गेलो होतो, आपला फोन झाला होता आपल्या ऑडिटच्या कामासाठी. तर यांचा फोन आला, माहिती अधिकाराची आरटीआयची माहिती आपण तयार केली होती, हे न्यायला आले होते. तर ते म्हटले आम्हाला रजिस्टर पाहिजे. तर ते ऐका ना माझा, तर ते रजिस्टर माझ्या सोबत आहे असं मी त्यांना बोललो. तर ते माझ्याकडे सोबत नव्हतं, ते ग्रामपंचायतच होतं ते. असे मला वाटलं माझ्याकडे आहे का. तुम्हाला हे माहित नाही का तुमच्या रजिस्टर आपण कामाला जातो, सकाळी जेवण निघतो, आपल्याकडे पाहिजे आपण जेवले का उपाशी, आपल्याला हे माहित असतं ना. झेरॉक्स मला वाटलं काढण्यासाठी नेले खाली. नेले खाली. तर ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये हाच क्वेश्चन विचारलाय. माझं झेरॉक्स इथं आलंय, मग तुम्ही नोंदवाय का नाही? आणि मला व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. इथंच होतं ते. माझं verify कसं? आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवलं आपण, दुसऱ्या दिवशी त्यांना नोंदवही दाखवली आपण. माहिती मिळाली. नाही माझा क्वेश्चन याच्यावरतीच आहे. हे बघा, आता तुम्हाला एक दाखवली का? नोंदवाई दाखवली त्यांनी पुरेपूर. मला नोंदवाई दाखवलेलंच नाही, दाखवल्याच नाही. नाही दाखवलं ग्रामसेवक दाखवलं मला ठराव व्यवस्थित कोणता दाखवा. मला दाखवा ना पाण्याच्या टाकीचा ठराव. कुठं अहो, दाखवला? एक 10 मिनिटं कागद चाळीत होती ती. अहो, एक मिनिट, मी काय तुम्हाला इतकी उलट मिळालं का ती नाही भेटेल सॅटिस्फॅक्शन नाही. जाऊ द्या, मग तुम्ही राज्य माहिती आयोगाकडे आपण चालेल. तुम्ही अपील करून टाका. हे बघा, आता तुम्हाला सांगतो, तुमचे जेवढे माहिती अधिकार आहे ना, तुमचं नाही समाधान झालं, तुम्हाला आता त्याच्यावर कायद्याने चौकशी नसेल. किंवा शासनाने तुम्हाला ती सोय करून दिलेली. पुढं राज्य माहिती आयोगाकडे अपील करायचं, तिथं तुमचं दाद मागायची तुम्ही. बरोबर. फक्त मग आता हे तक्रारी हे तुमच्या तक्रारी सगळे माहिती मिळाली म्हणून येणार हा पूर्ण. हा, बिलकुल. तुम्हाला अपीलच करावं अपील लागेल. करावं मी लागेल. अपील केलेलं आहे ऑलरेडी. सेकंड अपील हा, मग झालं. काय विषय नाही. तिकडे केलं. चौकशी काय करायची? मग काही वरती अपील केलं होतं. नाही नाही, हे आमच्या लॉगिनला आले ना. हे आमच्या login ला तुम्हाला आलं ना. clearance करायचं. आम्हाला हे करावं लागेल. आम्ही त्याच्यावर लिहून टाकू राज्य माहिती आहे. हा नवीन कर आकार लागू होणार आहे. तोपर्यंत कर आपण आकारासाठी ना, 15 जेवढे काय करू. अतिक्रमणाच्या नोंदी असतील त्यांनी त्या करून घ्यायच्या आहे. आणि ते सर्वांचे उत्तरे तयार करा आणि त्यांना एक नंतर ते माहिती देऊन टाकायची. कुठली जेवढे अतिक्रमण असतील देऊन टाकायची. हा. ते आता अंतिम तुम्ही जे ग्रामसभा घ्यायची. त्याच्यानंतर हे पाणी पुरवठा जे आहे कॅश बुक देऊन टाका. बरं का? पाणी पुरवठा कॅश बुक आणि स्क्रोल. घेतलं घेतलं. पाणी पुरवठा कॅश बुक स्क्रोल सर्व त्यांना देऊन टाका. बँकेकडे मागणी करा. हा. स्क्रोल त्याला त्याच्यानंतर पाहिजे. ते अक्षांश रेकॉन्स फिक्स झाले त्या सिस्टीमला, ते बदल करून तुम्ही दुसरीकडे घर बांधू शकत नाही. पहिली गोष्ट तिथं त्या जी जागा फिक्स झालेली तिथं 5 मीटर 10 मीटर सुद्धा फरक चालत नाही. लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे जर हल्लं ना तर ते त्याला पैसे मिळत नाही. मग असं त्याच्यानुसार आहे काही गोष्ट त्याच्यानुसार आहे का प्रत्येक गोष्ट? आम्हाला किती विचारायचं? आहे काही गोष्ट मला तेच
फोटोची काय प्रोसेस नसते, एकटी पैसे दिले जातात. हा असं आणि तुम्ही म्हणता ते म्हणताय, थोडं जरी तुम्ही मला तरी चालत नाही. सांगताय. एक टायमाला तुम्ही हे तुम्ही थांब रे दोन सांगता, मिनिटं. फोटो लागतात, शांत print राहा. levelचे एक साईडला भाऊसाहेब मला ही गोष्ट सांगताय, एक साईडला तुम्ही मला डीप मध्ये सांगताय. माझ्या म्हणण्यानुसार असं तुमच्या याच्यावर सिद्ध होतंय की हे घरकुल दुसरं कुणी बांधू शकत नाही, दुसऱ्या घरकुलावर कुणी जाऊ शकत नाही, एक जण डबल घरकुल बांधू शकत नाही, बरोबर पॉईंट बरोबर. मग काय आहे असे घर काय 27 केसेस काय त्या मग त्या यांना- ते नाव द्या ना मग मग ते पण हे- सांगतो. मी का देऊ तुम्ही शोधा. आमच्या काय त्यांनी तुम्ही शोधा. पण- चला, आता मग त्यांनी केलाय पैसे त्यांनी या काढून दिले. कामासाठी तुम्ही जो तुमचा ठिकाण आहे इंजिनियर आता तुम्ही हात घेऊन यायला पाहिजे होतं ना. हा ते महत्वाचं आहे. आणलंच नाही तुम्ही ना. आणला का नाही इथे? सुद्धा पाहिजे. आपण ते करायचे मग चौकशी म्हणजे लगेच चौकशी केली असती. लोकेशन लावलं. Direct Point square वर मध्ये अडचण माहिती आहे. होती. काय point वर गेलो असता तुम्ही असे आपण बोगस कसं काय आले फक्त इथे? डिपार्टमेंटचा माणूस पाहिजे होता इथं. आम्हाला तर 6 विस्तार अधिकारी सांगितले होते इथे तर 2च आलेत मग बाकीचे कुठे गेले. हा सगळा घोळ आहे ना साहेब, जाऊ दे आता हे झाले पण हा सगळा घोळ तुमच्या इंजिनियरने केलेला आहे. तेव्हा तो इंजिनियर इथं आला त्याच्याकडूनच मिटून घ्यायची. मिटून घ्यायला का सध्या पुढे तरी एक ठिकाणी तेव्हा तो double- इंजिनियर शिवाय मिटणार नाही पण इथल्या आता लोकांचा काय सगळा प्रश्न प्रश्न आहे, आहे. question आहे साहेब. एका घरात डबल जाते आणि एखादा वंचित राहतोय तो नाही राहायला पाहिजे. त्या पाईक साहेब आता आपला राहते नाही का कोण? इंजिनियर पाईक साहेब ज्यांनी हे केलंय तो माणूस इथं आला पाहिजे. मी इथं एकटा आला हे पाहिजे. केलेलं आहे. त्यांनी राणा केलेला आहे. आणि मला काय म्हणते साहेब या प्रकरणामुळे त्याला काढलेलं आहे. ऐका ऐका त्याला बोलून घ्यावं लागेल ना ते मिटवता लागेल पण त्याच्याशिवाय यांनी तर शहानिशा मिटणार नाही. करून द्यायला पाहिजे ना घरकुल मग? तुम्हाला यांचं फक्त काम काय आहे, काम पूर्ण करून घेणं. ही मागची- बघून घेणं बस. अहो, मला ऐका- पण- हे कसं हिशोब हप्ता निघतो का मला सांगा. प्लॉट असा घेतात का प्लॉट? यांच्या मला सही- हे कसं हिशोब पैसा निघायचा का मला सांगा. हप्ता निघायचा का यांनी मागणी केल्यावर हातचे देतो. मग त्यांनी कोणत्या वेळेसून हप्ता यांनी मागवला मागणी केली का इंजिनियर आहे तो फोटो काढतो आणि अपलोड करतो. त्यांनी कोणत्या वेळेसून हप्ता मागवला तसं त्यांचा? नाही काय चालत, एकटी देता येतात पैसे. शेवटला एकदम आपण फोटो काढू शकतो असं काय नाही. माझ्या घराच्या वेळेला दोन हप्ते बोला. मग आम्ही मला असं का नाही दिले? नाही, मग आम्ही असं केलं असं आमचं जुनं घर दाखवून फोटो काढला असं ते आम्हाला दाखवलं. चाललं असतं का तुम्ही पकडला असं की मान्य धरलं असतं का शासन मान्य आहे का ती ते नसतं धरलं रे. म्हणजे अहो, 27 जाम नाही, त्याच्यामध्ये गोट्याचा प्रश्न आहे. गोट्याचा प्रश्न घ्या गोट्याचा लगेच. त्याला जनावर गोटा नाही. माझा बांधून इथं 8 महिने टेबलला कागद 8 पडले. महिने कागद- यांनी 1 रुपया नाही केला. यांनी मला पाईकला 7,000 रुपये द्यायला लावले. मी खाली गेलो 7,000 रुपये द्या म्हणता पाईकला. मी तिथं घेऊन गेलो त्या कोणत्या संबंधित साहेब होते ते मला काय सुज्ञ माणसं म्हणते आहे तुम्ही एक लक्षात ते मला काय घ्या. म्हणताय? नाही, तुम्ही आता सांगता सांगतो मी. तुम्ही एवढे सुज्ञ आहे तुम्हाला सिस्टीम सर्व माहिती आहे. माहिती आहे. मग मी काय तिथं नाही, गेलो मी माहिती स्वतः आहे. गेलो पैशांचं ते मला साहेब काय म्हणे माहिती का तुम्हाला कोण म्हटलं म्हणे पैसे द्यायचे तिकडे प्रकरण त्या कसं नाही होत बघू म्हणे तरी प्रकरण नाही झालं. अजून तसं आम्ही sign नाही केली. check करायला गेले. अजून प्रकरण आणि सगळ्यात आधी आमचं प्रकरण होतं. आम्ही गोटा बांधून झाले 2 वर्ष 5 वर्षात नाही झाले 5 ज्यांना कोणी दिले त्यांच्या चौकशा करा किती जणांना जाणार आहे त्यांचा स्केल घ्या त्यांचे मला दाखवा त्यांच्या जनावर तुमचा क्रायटेरिया काय गोट्याला शिळीला गोटा भेटतो का हे मला दाखवा. त्यांचं स्केल मोजून घ्या ना गोट्याचं. गोट्याला भीती लागायची त्याच घरकुल करायचं गोठ्याचे किती लोकांचे झाले कम्प्लीट लोक थोडे आहेत. उलटापा दिल्या 5 वर्ष मला. एक गोट आता त्याला घरकुल झाले अजून काय सांगायचं तुम्हाला? गोट्याला भीती घातल्या घरकुल झालं. गोट्याचे पैसे घ्यायचे घरकुलाचे घ्यायचे डबल चालतं का त्याचं काय नाही, आता ठीक आहे, वेगळं आहे त्याच्यामुळं वेगळंच पाहिजे. एवढं पण यांना माहित पाहिजे ना तुम्ही याच्यावर डबल पैसे खाते मग मी एकाच गोष्टी 10 वेळा यांनी पैसे घेऊन खाते. कामं केले का असं म्हणायचं का आम्ही? विषय असा आहे समजा घरकुल मिळालं डबल घरकुल देता येत नाही, गोठा मिळाला डबल गोठा देता येत हा. नाही. जो लाभार्थी घरकुला देतात त्याला गोठा देता येत एवढं अहो, लक्षात गोट्या मी सांगतो का मी शेड बांधली गोटा केला एक्झाम्पल सांगतो त्याच मला उद्या घरकुल मागितलं मी घरकुल त्या शेडला भीती घातल्या आणि घरकुल केलं चालेल का नाही. ही गोष्ट आहे ना मला हेच बोलायचं मग आम्ही तेच सांगू राहिले तुम्हाला. यांची स्थानिक जाऊ, point आहे ना. तुमच्याकडे जलजीवन योजना आहे त्याला एजन्सी कोण आहे? एजन्सी ती बारामतीची एजन्सी आपले पिंपळगाव खांडव बारागाव सुपरवायझर कोणाचं आहे? झेडपीचं आहे का? नाही एमजीपीचं सुपरविजन आहे ती योजना अजून चालूच नाही म्हणजे पाईप येऊन पडले तिथं अजून काही काम झालेलं नाही काहीच नाही असं हे बघा आता एक विषय असा आहे या गावासाठी जी योजना आहे ग्रामपंचायत एवढ्या किती रुपयाची योजना आहे काही माहिती आहे तुम्हाला? 100 कोटी आहे ना. ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद हे सक्षम नाही एवढी मोठी योजना करायला. त्याच्यासाठी काय केलं त्यांनी MJP, जीवन प्राधिकरण. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही शासनाची हे agency आहे. आणि ती कोणती आहे शासनाची ती झेडपीच्या अंडर नाही आहे, लक्षात घ्या. ती बाह्य यंत्रणा आहे सर्व. आता त्यांनी काही एस्टिमेट केले असतील किंवा काय बरं का ज्या जलजीवन योजना राबवण्यापूर्वी त्यांनी इथं सर्वे केलेला असणार बरोबर. त्या सर्वेमध्ये आपल्या गावाची लोक पण असतील लोकांनी ठरवलं असेल कुठं आपल्याला कुठला सोर्स करायचा आहे कुठं पुढं पाईपलाईन करायची कुठं नळ कनेक्शन द्यायचे हे सर्व त्यांनी सुरुवातीला शीट केला चार्ट बनवला बरोबर. त्यानुसार ती योजना आता प्रगतीत असणार आहे. ती जेव्हा हँडओव्हर होईल आपल्याकडे
सर माझा तुम्ही तो मुद्दा वापरूच नका. ते काम चालू आहे ना, ते काम चालू आहे, त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. त्याचे काही घेणं देणं नाही. सिंपल साधा क्वेश्चन एखाद्या वाडीमध्ये मुद्दा बंद करू नका. एखाद्या मुद्दा बंद वाडीमध्ये करू पाण्याची नका. विहीर आहे वाटेवाडी पाण्याचं आडाचं पाणी दिलं पिण्यासाठी. तुम्ही स्वतः गावामध्ये पंप जुनी पाण्याची दाखवला. विहीर आहे. तुम्ही रुक्मिणी देवीचीच फक्त माहिती आहे पाण्याचे स्रोत विचारले माझा विषय वाचा आणि विषयावर बोला. आणि हँडपंप कम्प्लीट दाखवले तर मग इथं कम्प्लीट मग तुमच्या माहिती का नाहीये? मला बरं हे ज्यावेळेस तुम्ही तुम्ही 5 वर्षापूर्वी चार्ज माहिती. घेतला, चार्ज घेताना तुम्ही मागच्या माणसाला विचारलं का हँडपंप झालेत का नाही झालेत? एक मिनिट रवी, एक मिनिट एक मिनिट काय सगळी चुकीची माहिती जाते ते. विषय बरं काढा सगळा. साधा हिशोब आहे माझा की जर हे स्रोत आहेत ही माहिती ओरिजिनल असल्याशिवाय तुम्ही अपलोड नाही केली हे तर बरोबर आहे. हा तर पॉईंट आहे की नाही तर मग गव्हर्नमेंट तुम्ही गव्हर्नमेंटवर एक मी case या charge करा. ऑपरेटरला त्यांनी चुकीची माहिती पंचायत दिली. समितीला असं मला लिहून द्या. का भरली तर हे म्हणे ही माहिती तिकडूनच भरली जाते आम्ही भरत नाही. कोणत्या ग्रामपंचायतीचं कसं काय आम्ही काय भरू म्हणे? आम्हाला काय माहिती जवळ बाळेश्वरला काय चाललं जवळ कळलं का काय चाललंय. ते पूर्वी 7-8 वर्षापूर्वी ना स्त्रोत आपले जे पाणी पडायचे जेवढे स्त्रोत आहे ना ते ऑनलाईन करण्यासाठी ते एक सॉफ्टवेअर आलं होतं माझं. ते 7-8 वर्षापूर्वी मी त्या टायमा JJM चं होतं साहेब वाटतं ते. नाही JJM शासनाने केलं होतं ते. JJM चं असं. त्याला प्रत्येक याला सोर्सला सांकेतांक नंबर दिलेला होता. कोडिंग. त्याच्यात जर काम कम्प्लिटेड आहे हा. तर तुमच्याकडे कम्प्लिटेड कामची आणि माहिती ही जी माहिती ही 2021 नंतर अपडेट आहे. त्यामुळे 8 वर्षाचा विषय नाही इथं. एक मिनिट 4 वर्षापूर्वीचा विषय आहे. होतो ही माहिती याच्यामध्ये भरली गेली आहे पण हे कुठल्या प्रकारचं काम नाहीये. आम्हाला तर लिहून द्या तुम्ही लिहून द्या आम्हाला काय याच्यावरती ग्रामपंचायतीच्यावर तुम्ही लिहून द्या का ही माहिती चुकीची आहे. नाही गेल्या जागेवर आता हापसा पाहिला चला, चला हापसा शोधायला. आहे का? कोणी आहे का रे आहेत ना असं तर शिंदेवाडीचं कोण आहे या बरं पुढे हापसा आहे का तुमच्या दाखवा आम्हाला. विचारा बरं. वाकीवाडीचं कोणतरी असेल या बरं पुढं या इकडं आहे का बाळा तुमच्या वाडीला हापसा आहे का? आमच्या वाडीला नाही शिंदेवाडीला नाही यांच्या वाडीला हापसा आहे तर मग याला विचारा असेल हा त्याच वाडीतला आहे. शिंदेवाडीला याचं वय 22 वर्ष आहे किमान आणि हापसा तर 8 वर्षापूर्वी झालाय मग याला माहित पाहिजे तो हापसा. मला सिंपल गोष्ट आहे ना मला एक सांगतो आरगडे आपले कुठले पाणी टंचाईवाले आरगडे त्यांच्याकडून तुम्हाला हातपंपाची किती डिमांड आलेली? एकच आहे फक्त. तो पण आपल्या याला आहे मामेखेडमध्ये. बरोबर ना? एकच आहे. म्हणजे आमच्याकडे झेडपीकडं म्हणजे पंचायत समितीकडं झेडपीकडं आमच्याकडे एकच हातपंप नोंदणी करतो. बाकी इतर नाहीये कोणतं. हे जे आपल्या दाखवले शिंदेवाडी वगैरे मला हे नाही सांगायचंय आपल्याकडे. मला याच्यात काम कम्प्लिटेड काय माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे मला सांगा की चुकून आपण कम्प्लिटेड केले मला एवढं म्हणा मी काहीच बोलत नाही. याला स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या तुम्ही आम्हाला हे चुकीचं आहे. नाही, शासनाने लिहून चुकीचं द्या मला. भरलंय. हे माहिती आम्ही- ग्रामपंचायत स्टॅम्प मारून द्या आम्हाला बाकी नाही माहिती. पाणी पुरवठा माहिती पण जलजीवन भरली. मिशन विषय. हा मग ते आता तुम्ही शोधा कोणी भरलं तुम्ही शोधा सर. आम्हाला नका विचारू. हे काय जेव्हा जे नळकणी- माझ्याकडे अगोदरचे बाबा तुम्हाला दोन तुम्हाला आधीचे पण माहिती दाखवतो आणि त्याचे इंटरपे केल्यानंतरची माहिती दाखवतो. दोन्ही स्क्रीनशॉट माझ्यासमोर आहेत. घेतो दोन्ही स्क्रीनशॉट करू नको बोलतो मी बोलतो मी रुक्मिणी देवी पाणी पुरवठा संस्था आहे. ते पाणी संस्थेद्वारे पाणी पुरवठा गावाला केला जातो. तर त्यांच्याकडे आपण म्हणजे 1200 रुपये पाणीपट्टी ते वसूल करतात. 500 रुपये आपल्याकडे देतात आणि बाकीचा खर्च वगैरे ते करतात गावकांसाठी वगैरे. हा करारनामा केलाय ना तो त्यांचा करारनामा झालाय आपला त्या संस्थेचा आणि ग्रामपंचायत करारनामा झालाय. म्हणजे आपली स्वतंत्र योजना नाही आपली स्वतःची विहीर आहे. स्वतंत्र इथं नाही कवटेवाडीला आहे 2 गाव आहेत महसूला. थांबा एक गावात सांगा मला इथलं सांगा सेपरेट आपल्याकडे आपली नाही. स्वतःची विहीर आहे का? स्वतःची विहीर इथं गावामध्ये एक विहीर आहे हा. इथं आणि जी कवटे घोडेवाडीला सॉरी घोडदर आहे ना तिथे एक विहीर आहे संस्थेची. सध्या त्याच्यावरून पाणी पुरवठा केला जातो आणि उन्हाळ्यात संस्था म्हणजे रुक्मिणी देवी पाणी पुरवठा संस्था आहे गावातले त्यांनी स्थानिक म्हणजे लोकवर्गण वगैरे काही काम केलं त्याच्यातून योजना केली काही गावाचे लाभार्थी नाही. गावातल्या लोकांनी पण लोकवर्गण करून हे केलं. म्हणजे ती विहीर वगैरे त्यांच्या जागेत असणार. ती त्यांच्या फॉरेस्टच्या हप्त्यामध्ये तिथून पाईपलाईन त्यांनी केली. हा. आपली पाण्याची टाकी आणि पाणी योजना आपली वापरता म्हणजे स्थानिक गावातल्या लोकांची म्हणजे गावातल्या लोकांनी फायदा आहे लोकांना सगळ्या लोकांना पाणी भेटतं. सगळ्या लोकांना पाणी देतात त्याच्यामध्ये संस्थेनं खर्च करून वगैरे टाकलं होतं. कुठल्या प्रकारे पाणी केलं त्यांना दिली कधी माहिती? हा पण इकडून ह्याची झराव दिली करारनामे झराव दिली आणि त्यानंतर पाणीपट्टीचा जो जमा खर्च होता तो त्यांना आपण टेरेस हे दिलं पासबुक झराव आणि काय खर्च जमा खर्च काय झाला त्याच्यात काय म्हणणार? पाणी पुरवठ्याची नुसती रुक्मिणी देवीची पाणी पुरवठ्याची नाही थांबा एक एक आता हा विषय पाणी पुरवठ्याचा विषय सांगतो मी पाणी पुरवठा त्यांनी दिलेली माहिती तेवढी ठीक आहे पण नुसती ती माहिती नाही माझ्याकडे असल्याप्रमाणे मेरी पंचायत मध्ये तुम्हाला आहे ना पाणी पुरवठ्याचे एवढे स्रोत आहे त्याची माहिती नाही दिली. तुम्ही हापसा दाखवता मला बोरवेल दाखवता वाकेवाडी शिंदेवाडी कुठे गेला चालू होते नाहीये ना चला ना स्पॉटला बघायला चला माझ्यासोबत विषय असा आहे ओपन वेल
एवढे सोर्स आहेत तुमचे. एवढे सोर्स आहे. अजून पुढे स्क्रीनशॉट आहे बघा, त्याच्या पुढे आणि काही कालावधीपूर्वी याच्यामध्ये पर इंटरफेअर झालेला आहे. याच्यामध्ये नाही, delete केली. स्टार्ट झालं का तेव्हा या ऍप मध्ये छेडखानी झाली. त्याच्या अगोदरचे पण स्क्रीनशॉट दाखवतो आणि आत्ताचे पण दाखवतो. माझ्याकडे दोन्ही पण गोष्टी. नाही तर वॅकेंट डेटा तुम्हाला काढून देतो. मला सांगा आता हे जवळ 13-14 सोर्स दाखवतात. हा, हे का नाही याच्यामध्ये प्रकरणामध्ये तुम्हीच बघा. कुठल्या प्रकार ते आता माहितीमध्ये स्रोत मी पाण्याचे स्रोत विचारले. एखाद्या वाडीला एखादा हापसा आहे, एखाद्या वाडीला एखादा बोरवेल आहे, एखाद्या वाडीला एखादा तलाव आहे. तुम्ही सोर्स ते पाण्याचे स्रोत आहे आपले, ते का नाही दाखवले तुम्ही? ऑनलाईन मध्ये आले ते ना. आलेत ना, पण मग मला हेच म्हणा, तुम्ही ती माहिती का नाही तुमच्याकडं? माझं हेच म्हणणं आहे, क्वेश्चन आहे माझा. हे कोणी अपडेट कोणी ही जी आहे पहिली माहिती आज त्याशिवाय अपडेट ती केली. पाणी पुरवठा जल जीवन मिशनची माहिती हा. ती काही आपल्याकडे उपलब्ध नाही. ती आपल्याकडे उपलब्ध होती त्याच्याप्रमाणे त्यांना आपण दिली ती माहिती असेल. ही उपलब्ध नाही, ही बोगस अपलोड केली का ऍपवर? नाही कोणी नाही का, त्याच्यामध्ये वर्क कम्प्लीटेड दाखवते, काम कम्प्लीट त्याच्याबद्दल दाखवते, जे ऑनलाईन दाखवते. तुम्ही डुप्लिकेट माहिती काय अपलोड केली? मला सरळ म्हणलं ना, तुम्हीच तसं मग याचा- याला authorized सांगा. केलं. आम्ही याच्या संदर्भात पाणी सांगितलं. पुरवठा विभागाने केली असं आपल्याकडे नाही. ऐका एक मिनिटं. याच्यामध्ये यांनी आम्हाला पहिल्या याच्यात उत्तर काय दिलं की हे पंचायत आणि समिती करते. हापशात आणि जलजीवनचा काही संबंध नाही. ऑपरेटर साहेब मला एक त्यांना सांगा, भेटलं. तुमच्याकडे जलजीवन योजना आहे त्याला एजन्सी कोण आहे? एजन्सी ती बारामतीची एजन्सी आपले पिंपळगाव खांडव बारागाव सुपरवायझर कोण आहे? झेडपीचं आहे का? नाही एमजीपीचं सुपरविजन आहे. ती योजना अजून चालूच नाही. म्हणजे पाईप येऊन पडले तिथं अजून काही काम झालेलं नाही, काहीच नाही असं. हे बघा आता एक विषय असा आहे, या गावासाठी जी योजना आहे ग्रामपंचायत एवढ्या किती रुपयाची योजना आहे? काही माहिती आहे तुम्हाला? 100 कोटी आहे ना. ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद हे सक्षम नाही एवढी मोठी योजना करायला. त्याच्यासाठी काय केलं त्यांनी? MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाची हे एजन्सी आणि ती कोणती आहे? शासनाची ती झेडपीच्या बाहेर बोलतो ना जागेवर बघू आपण. असेल तर मी पण हो म्हणेन. आणि जर हीच जर बघितलं तर याच्यामध्येच हेराफेरी. बरं ह्या अशा काही योजनेसाठी काही खर्च आता या ग्रामपंचायत 5 वर्षाच्या काळात तर नाही झालं साहेब. मागचं नाही काही सांगू शकत मी. आपल्याला त्यांनी 20-21 ते पासून सर ऍपची माहिती काढल्याप्रमाणे मी सॉफ्टवेअर मध्ये काम करतो. पहिली गोष्ट सांगतो, मी ऍपची माहिती काढली. ऍपची माहिती मला झाली 2020 पासून ऍप ऑनगोइंग केले. 19 ला ऐका ना डेव्हलपमेंट साहेब, होतं. तुम्ही म्हणता तुमच्याकडे मागची माहिती नाही, बरोबर? तुम्ही ज्यावेळेस ते चार्ज घेतला, तुम्ही मागचं दप्तर उचललंच नाही का? नाहीच आहे का? नाही म्हणून सांगा आम्हाला, फक्त दप्तर नाही मागचं. सिंपल आणि साधा क्वेश्चन आहे माझा. जे उपलब्ध आहे ते उपलब्ध अहो, उपलब्ध आहे म्हणजे तुमच्या फक्त 5 वर्षाचं आहे का? एक मिनिट थांबा एक मिनिट. मागचं हरवलं का? जाळून टाकलं ऐक मग? ना, मी मागितलं 5 वर्षाचं, ठीक आहे, मान्य करतो मी. काय बरं, तुम्हाला स्रोत विचारले ती, तुम्हाला 5 वर्ष झाल्याचे नाही विचारले, मी स्रोत विचारले. बरं, स्रोत विचारले, ठीक आहे, मान्य करतो मी. तुम्ही मला एकच दिलं. मला एक सांगा, याच्यामध्ये एवढं काम कम्प्लिटेड आहे, बरोबर? हे कम्प्लिटेड कसं काय? तुम्ही जर म्हणताय 8 वर्षापूर्वीचं काम आहे, बरोबर? हे अपलोड कोणी केलं मग? ऍप्लिकेशन झालं 2020 ला स्टार्ट. मी सांगतो 2019 ला ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट होतं. मी 20-21 पासून 20 ला ऍप्लिकेशन मार्केटमध्ये आले. 20 पासून याच्यावरती मेरी पंचायतचे अपडेट चालले. प्रत्येक गावाची. 20 आता 20 जर झालं त्यावेळेस तुमचा कार्यकाल होता, तर हे माहिती अपडेट कोणी केली? म्हणजे तुम्हाला माहित नाही का हे कोणी अपडेट केली? सिंपल आहे. आम्ही तर नाही केली. आता ऑपरेटर पण आमच्या इथे सोबतच आहे. ते ऑपरेटर आणि ग्राम सदस्य आहे. त्यांनी नाही केली, मी मला नाही. सांगा, मग तुम्ही- मी याच्या संदर्भात मी पंचायत समितीला पण जे ऑपरेटर हेड आहेत त्यांना भेटलोय. ते म्हणे ही माहिती आम्ही अपलोडच नाही केली. कोणाचं पोरगं कसं काय म्हणे आम्ही आमच्या नावावर घेऊ? सिंपल आहे ना. म्हणजे याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आहे तुमच्या बँकेचे, कुठून किती पैसे काढलेत, किती कोणाला गेलेत, काय गेलेत, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला गेलेत, सगळं येते ते पण आहे ना. म्हणजे ही माहिती खोटी आहे का? आणि मग मेरी पंचायत ऍप वेगळं आहे आणि ई ग्राम जे आहे ना तुमचं जे जमा करत तुम्ही सांगता ई ग्रामचे नोंदणी ते इथं आहे दिसतात त्या मध्ये. सर हे काम कम्प्लीट आहे, काम कम्प्लीट आहे. तुम्ही ऑनगोईंग दाखवा ना मला. तुम्ही नंतर काम काय ऑनगोईंग याच्या लिहून रजिस्टर होती मला लिहून द्या की या गोष्टी चुकीच्या आहेत, अपलोड करेल. चुकीचे आणि आम्ही अपलोड केलं असं तुम्हाला stamp आमच्या मारून गावाची द्यावं मला सरळ म्हणे, आमच्या गावाचं कोण डुप्लिकेट माहिती अपलोड करते? मला सरळ म्हणणे. मला ऑपरेटरने फक्त एकच क्वेश्चन सांगितलं, जवळ बाळेश्वरचं जवळ कळलं माझ्याकडून चुकून होईल, पण एवढी माहिती मी चुकीची अपलोड करायला वेळा नाही. त्याने आता मेल आयडी चेंज केला. यांनी मेल आयडी स्वतःचा चेंज नव्हता करत. आयडी तुम्ही याची प्रिंट मारून द्या ना सगळे झेरॉक्स यायचे. सगळे देतो मी. माझ्याकडे अगोदरचे जेव्हा आताचे जेव्हा देतो तुम्हाला. आपण शोध घेऊ आपण. आम्ही ज्यावेळेस अधिकार टाका माहिती त्यावेळेचे आहेत, त्यावेळेचे आणि आता इंटरव्ह्यू झाला ते पण आहे. हा, ती आत्ताची तुम्ही जे माझी होती ऑनगोईंग आहे, ती ऑनगोईंग दाखवतो. बरोबर आहे ना? ऑनगोईंग जलजीवन ही जलजीवन माहिती मोठी आहे. त्यामध्ये हँडपंपचा विषय जलजीवन मध्ये येतच नाही. हे आता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहित पाहिजे कोण भरते, हे पोर्टल कोण अपडेट अरे मी करते, ऑपरेटर भेटलो याच्यासाठी. याला ऑथराइज पर्सन कोण आहे, त्याला कोण ऑथराइज पर्सन ती माहिती पाहिजे.
पाणी पुरवठा विभाग आहे आपल्याकडे. ते योजनेची आयडी ना याच्यावरून शोध लागेल त्याचा. हा कोणी कोण काय काय कसं कसं केलं तरी एडिटला एक बॅक एंडला हिस्ट्री असते. एडिटला कोणी कधी एडिट केलं सगळं कळतं. मी तेव्हा आपण बोललो नाही याचं काय कोणी किती चेंज केलं ना तरी ते होतं. काय विषय वेगळा नाही. त्याच्या आपण पूर्ण आर्किटेक्ट मागं एवढं काय त्याच्यामध्ये. त्यांच्याकडून ते घ्या. त्यावेळेस विचारली गोष्ट तर मला म्हणे हापसा नाही आपण नारातला गाळा काढलाय वाकेवाडीच्या. वाकेवाडी अरे हापसाचं काम वाकातला गाळा कुठं काढायला निघाल तुम्ही? मला सांगा, मी जर हापसा करतोय आणि मी जर त्याच्या बाजूला जर तुमची गाळीचा वेळेचा गाळ काढतो कसं चालेल? शासन ते मान्य करेल का? आपण आज काहीच नाही केलेलं. सरपंच झालेलं आहे नाही गोष्ट. केलं. एका त्या लोक आपण कसे आहे? आहे ना, 20-21 पासून आहे ना, एक मिनिट ते पाणी पण पुरवठा ते कॅश दिलेली आहे बुक आपण. समोर ठेवा माझ्या, त्यांना दाखवतो. हा, दाखव. मामा पाणी पुरवठा कॅश बुक पासून आणा. त्यांनी पेज नंबर सांगितलं. जे आहे ते पाणी पुरवठा. नाही, हे 20-21 हे त्या वर्षात नाही. 24. पाणी पुरवठ्याची जी माहिती आहे ना त्याच्यातलं का ना हो इकडे पाणी पुरवठ्याची माहिती का? हे पेज आहे सर. यांचे झेरॉक्स काय बघा तुम्ही रोडच्या शिल्केवरून लक्ष द्या. शिल्लक सोडा. ऐका हे मी काय मागितलं होतं तपशील. याचे झेरॉक्स काय नाही आले. ते काय आता हे काय? हा झेरॉक्स आहे का? हा झेरॉक्स आहे का? अहो, हे अहवालाची ते अहवालाची म्हणजे तेरी त्याच्यावर मी तपशील मागितलं. माझा अजूनही मुद्दा तिथंच येतो. मी विषयाला सोडून तपशील पुढे आले साहेब. ठीक हा आहे, हा तपशील नाही का? मला हे सांग आपल्याला. हा? हा तपशील नाही का? आहे ना तपशील आहे ना. त्याचं काय नाही माझ्याकडे. आहे त्याच्यामध्ये कोणतं? कुठं आहे? काय पहिलं काही नाही पाणी पुरवठाच करायचं. सर्वेक्षण म्हणून काय? 4,350 पाणी पुरवठा पाणी साहित्य पुरवठा 26,210 पाणी पुरवठा त्या दिल्यात मला. त्या पण लिहून दिल्यात. मला पण माहिती, मला पण कळतं. लिहून दिल्यात. याचे झेरॉक्स नाही दिले मला तपशीलच्या वहीची. मला हेच नाही मी नवीन ऑडिटच्या वेळेस बघायला व्हेरीफाय करायला माहित होतं. तर घरी घेऊन जायले. याची काय नाही दिली त्या. तेरीची होती ना आपली. गरजेचे का? मला हे द्या ना. मी जे मागितले तेच द्या. मला डुप्लिकेट देऊच नका साहेब. तेरीची अहो, त्याच्यात काही अहो, बदल तुम्ही नाही. हाताने नका घेऊन याचा जेव्हा काढा ना ते मला काय हे द्या ना हे झेरॉक्स. काय चुलीला सामान घेतो. मला नको आहे ती. लोकांना कळतं ना तुम्ही काय देतात काय नाही. अहो, ते नाही. किती लांब चालू? अहो, असू द्या. मी मागितलंय का? काय मी मागितलंय का? मला तुम्हाला समजा एक सांगतो तुमच्या वर्ष गावाला दाखवा यांना. वाच आपण शासनाने सादर करतो ना हे बघा, विशेष त्या तयार करतो त्याची कॉपी एक सेम आहे. वर्ष गावाला योग्य माहिती दिलेली लिहून द्या. पुरेपूर माहिती दिलेली आहे. मला एक पहिल्या सांगा, दिवसापासून त्याच्यातल्या करतो. सुरुवातीची शिल्लक वर्षभरातले एकूण जमा वर्षभरात झालेला एकूण खर्च बाब नाही आहे बरं का. आता हे जसं तुम्ही दाखवलंय पाणी पुरवठा योजना दुरुस्ती किंवा कर्मचारी पगार आहे किंवा काही असेल तुमचे रिपेरिंग वगैरे किंवा लाईट बिल भरलेलं असेल लाईट तुम्ही बिल हा तपशील तुम्ही याच्यात टाकलेलं बाब नाही टाकलेलं बरोबर ना. टाकलं काय त्याच्यामध्ये. काय बदल नाही. ठीक आहे त्याला मला लिहून द्यायला काय अडचणच नाही ना सर. हे जे आहे ना त्यांनी हे पानं द्यायला होते ते त्यांनी काय केलं वर्ष ठीक गावाला आहे. एक प्रति- त्याच्यावरती मी सॅटिस्फॅक्शन मी मानतो. मला एक फक्त लिहून द्या. ही माहिती तीच आहे. एका नोटपॅडवर लिहून द्या, स्टॅम्प मारून द्या की दिलेली माहिती योग्य आहे. नाही स्टॅम्प काला त्यांच्या लेटर हेड लिहून द्या. हा, letter head वर. आता त्यांनी तुम्हाला माहिती देतात ते सही शिक्क्याने दिली ना. अहो, दिलेली कशाला चुकीची दिली? सर याच्यात मी तुम्हाला डबल माहिती जर दाखवली ना तर मग नाही सर. दाखवा तसं काय. यांच्या समोर कोणासमोर नाही समजू. वेळेला मी तुम्हाला सगळं दाखवतो. वेळेला योग्य वेळेस सगळं दाखवी. जी आम्हाला माहिती आली की आमच्याकडे ती तुम्हाला वेळेला ओपन करेल. चला मी सांगून वेळेला द्या. सगळी माहिती आहे. योग्य वेळ यायला पाहिजे फक्त एवढंच माझं. फोटो सहित दाखवा. फोटो योग्य वेळेला मी नाही ना माहिती प्रत्येक दाखवली. गोष्टीच्या फोटो सहित प्रूफ. फक्त मी आणि एवढं त्याचं सांगतो document. की इथं आता माझी चौकशी नाही चालू. इथं जे मुद्द्याची आहे ते चौकशी चालू चालू आहे ना आहे. आपलं. जे आता ती तुम्ही चौकशी जे- करायची. जे मुद्दे मांडतात बाकी ते काहीच त्याच्यावर नाही. आहे ना. माझं सरळ आणि सिंपल म्हणणं आहे की आपण तक्रारीची चौकशी करतो. आपण तक्रारीची चौकशी करू. मग त्या तक्रारीची तुम्ही चौकशी करा. वेळचा लावून द्या. तुमच्या मला सहीने द्या की हे योग्य आम्ही तपासणी केली हे योग्य झालं. मी पुढे काहीच करीत नाही. चौकशी आता चौकशीमध्ये जर तुम्ही तपासणी म्हणाल तर मग त्याला वेळ लागेल. अहो, मग- लावा ना. मी दिवसभर इथं बसतो. आपण 4 दिवस बसू. आपण इथं आम्हाला बसतो. टाइमच काहीच आहे. प्रॉब्लेम नाही साहेब. मी इथं बसतो. या गोष्टी होण्यासाठी 5 वर्ष गेले तर जाऊ द्या 4-5 दिवस चौकशीला. पुढे आम्हाला काही आहे. आम्ही मग त्याच्यात- मला एक सांगा तुमचा तक्रारीचा मुद्दा सांगा मला आता याच्यात काय चुकीचं आहे मला ते ते सांगा. लिहिलेलं आहे स्पष्ट लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं पाणी आहे? पुरवठ्याचं. तुम्ही फक्त माहिती मागितलेली आहे. पाणी पुरवठ्याचं तक्रार काय केली बघा ना. तक्रार बघा आता मग तेव्हा काय म्हणणं आहे कुठल्या प्रकारे पाणी पुरवठा केला जातो गावातील वाडी वस्तीसह गावातील नागरिकांसाठी ग्रामपंचायतीकडून कुठल्या प्रकारे पाणी पुरवठा केला जातो किंवा नाही केला जातो याची माहिती मिळावी. हा? मागील 5 वर्षात पाणी पुरवठ्यासाठी किती खर्च झाला
आता ही खर्चाची माहिती त्यांनी तुम्हाला 5 वर्षाचे 13 दिलेले आणि ते त्याच्यात सर्व बाबी आलेले आहेत. मोटर दुरुस्तीला किती लागले, पाईपलाईनला दुरुस्तीला किती लागले, लाईट बिलला किती लागले, कर्मचारी पगाराला किती लागले, हे सर्व 5 वर्षाची त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे. मग आता त्याच्यात मला सांगा, त्याच्यात तक्रार काय तुमच्या? तक्रार म्हणजे तुम्हाला आता पहिल्यापासून तेच चालू आहे आपलं. नाही मग याच्यात सांगा हे कोणते बोगस पाण्याचे स्रोत आहे बरोबर ते झालं हा, ते तो पाण्याचे पॉईंट स्रोत घेतला तो, हा, बरोबर. पॉईंट घेतला. दुसरा पॉईंट ट्रान्झॅक्शन. तर हा. तुम्ही हे ट्रान्झॅक्शन काय ठेवलं मी काय माहिती तपशील मागितलाय. हा. अजूनही तिथंच येतो मी तपशील. तुम्ही मला फायनल तपशील देऊच नका, मला टोटल तपशील द्या. माझूनही जुळू द्या ना. अख्ख्या हे तुम्ही काय करा हे सगळ्या माझूनही जुळू द्या. नाही हे सगळ्याची विचार हा द्या मी दोन्ही जुळतो. काय वाईट सगळ्या आहे? काय काही उगाच विचार मी दोन्ही जुळतो. तुमच्या सही शिकायच नाही मला फक्त. ते रोजी आपलं सगळं आलेलं आहे. अरे ते सांगतात तुम्हाला काय अडचण आहे? साहेब जर सांगतात तर तुम्ही द्या ना. आता तुम्हाला काय माझं चालतं सरळ म्हणणं आहे, 2 रुपयाचा पेन तुम्ही विषय भरकटू नका ना. स्टेशनरी म्हणून 50 रुपये खर्च नको. द्यावंच लागतं ना. माझं सरळ म्हणणे त्यांना हिशोब द्यावाच लागतो ना, असं नाही. सिंपल साधा माझं तेच म्हणणे. स्टेशनरी म्हणून 2 रुपये आणला तर तू स्टेशनरी म्हणून 50 रुपयाची वस्तू आणल्या तर पेन सेपरेट असा म्हणून कोड रबर सेपरेट असा पेन्सिल सेपरेट असा. मग आता मला तेच म्हणायचं तुम्हाला, गोट्याचे फोटो घेतले तुम्ही, गोठा काढलाय तुम्ही, त्यातच घरकुल तयार केला. मग तुमच्या त्याच्यामध्ये बसलं का तुमच्या फोटो ते? मग तुम्ही तुम्हाला आधी नाही कळलं का बाबा हा आधीच झालेला आहे, मग याच्यात भीती कशा उभ्या करायचं आणि याचा फोटो घेतला आपण पकडले जाऊ, ही चोरी हे चालणार नाही, हे कळलं नाही का? याने असं केलं असेल त्यांच्यावरती हे करा ना. तो त्या माणसावर काय- शोधा ते तुम्ही आता ते तुम्ही आता. आम्हाला हे लागेल भाऊसाहेब, हे ना बोलायचं त्याच्यात. भोगम बोलून काही तर- बरोबर आहे. नाही, नाही, आमच्या बाबतीत तुम्ही आता स्वतः शोधा. सुद्धा तुम्ही एखाद्या साहेब, विरोधात जर काही तुम्ही ना सहज करा. मी सांगतो विरोधात तसं आहे का? काहीच नाही. काय कोणाचा करायचं? कोणाचाच विरोध नाही माहिती मला. मिळून नाही राहिली, कामं चालू यांना आमच्या माहिती विरोधात चालला. कोणचं कुठं माहिती मोठा मिळालं चालू तर आमची तोंड किंवा बंद घरकुल झाली कोणचं असती. चालू आहे, हे यांना माहिती. यांनी ते शोधायचं आणि ते दाखवून द्यायचं. हे जर माणसाला भडकूच यार काय अरे तुमचं घर डबल आहे तुम्हाला पाहिजे का त्रास होईल. तुम्ही जर म्हणले आम्ही पैसे घेतले तर तुम्हाला उद्या थोडे पैसे भरून हे जर बोलत आहे तर मी गोष्ट यांनाच माहित ना आपल्या आम्हाला काय माहिती ही माहिती गोष्ट. मिळालं नाही त्याच्यामुळे जायला लागलं. माहिती जर आमच्या तोंडावर फेकली असतं तर कशाला जायला हातात विषय. खरोखरच एक एकच घर दिले. कोण म्हणतं डबल आहे, ताकद नाही कोणची बोलायची का बोलून कुणी, पण झाल्या डबल कुठं बोलता येते आता. काहीच बोलता येईल काही म्हणता येईल. त्याच्यामुळे हा विषय तक्रारी झाला बाकी नाही. बरोबर वाटतं. यांची डबल झाली असेल का नाही त्यांचे सर्व वसूल करा. जे वंचित राहिले हा, वंचित राहिले आता- त्यांना द्या. आता वैयक्तिक झालं. वसूल करावाच लागेल. पण त्याच्या वसूल नाही नाही केलं, आम्ही केलं, काय करणार नाही. नाही. जे पहिले कारणीभूत लोक आहेत ना यांना पहिले सांगा का तुम्ही हे का मंजूर केलं. याच्यावर एक तुम्ही मीटिंग मंजूर काय विचारा ना करतो आज माझं घरी मी गरीब जातील आहे. कोण? मला जर म्हटलं ना बरं का मला जर म्हटलं ना ए बाबा तुला अजून एक घरकुल भेटत तिथे लोक गरीब आहे आणि त्याला खूप गरीब लोक आहे. ते डबल लाभ पण घेतील त्यांना काय माहिती यांना कळायला पाहिजे डबल लाभ द्यावा का सिंगल द्यावा. घरकुलाची ज्यावेळेस आपण जाहीर केलं का किती घरकुल द्यायचं त्याची ग्रामसभेची आपण प्रोसिडिंग घेतली बरोबर. त्याला द्यायचं किंवा नाही द्यायचं हे कोणी ठरवलं? ग्रामसभेने ठरवलं. बरोबर. आता विषय असा आहे ग्रामसभेने ठरवले हे जर तुमच्या चौकटीत बसत असेल ग्रामसभेत ठरवल्याच्या कायदेशीर गुन्हा हो, दाखल ज्याच्या करा. ठरावाचं आहे, असतील तर सगळ्यांनी कारवाई करायची. ज्याच्या ठरावाचं आहे, असतील तर सगळ्यांनी कारवाई करायची. ऐका ना, जे घरकुल द्यायचे ठरले 25 नाही केलं. अपील कोणी केलं? वैयक्तिक आहे का माणसाने जाणार? ठराव घ्या ना. ग्रामसभेला एक मिनिट महत्त्व आहे. साहेब, काय साहेब, असतं मग? दोन मिनिट ठराव दाखवा. ठराव दाखवा 25 कोणा कोणा घर द्यायचे कोणाला घरकुल होते. द्यायचं? घ्या. ठराव दाखवा, चला काय ठराव? ट्रॅक्टर घेतले ते ठराव दाखवा पुढे. ठराव दाखवा मला. यांच्या सगळं ठराव दाखवा. नाही मला भेटलेला. ते गाला मठ आणून ठेवलं इथं उभं करून देण्याचं. त्याला 1.5 महिना झाला टॉरने आणणार आहे म्हणे मग वर आणायचे मग 15 दिवस राहिले तेव्हा पैसे 2 भरून वर महिने झाले, आणले. आधी पैसे भरले मागून 2 महिन्यांनी ट्रॅक्टर आणलाय आणि आता 2 महिने होऊन गेले अजून टॉरली यायची ना आमचा गणकात्रा पडलाय. आणि ऐका गणुकाचा सांडपाण्यासाठी 3 वर्षात 75-80,000 बिल निघले तर ते काय कामं केली ते पण आम्हाला माहिती पाहिजे. आता तुम्ही समजा कचरा गोळा करून जाळलाय का कुठून इथून बाहेरून एखादा वेंडर बोलावला आणि जो घनकचरा जो काय म्हणतो आपण त्याला गावातले सुद्धा लोक देईल मी ज्यांनी घरकुलासाठी खरंच बिचाराने पैसे दिले मी देतो. आमच्याकडे प्रूफ आहे त्याचे पण. ते योग्य वेळी मी सगळी माहिती देणार आहे, योग्य वेळी. पैसे दिले त्याला व्हिडिओ द्यायचे असेल तुम्हाला उभे करतो तिथं या ना 6 मेल करेल मी वरती सीएम ला ते सगळ्या सहकार्य येतील तुमच्याकडे येतील ते. हे प्रकार इथून नाही झाले. इथं आम्हाला 4 महिने कळवलं. आम्ही जेव्हा मंत्रालयात गेलो तेव्हा चुकीचं हे झाल्याशिवाय प्रकार कोणी झाले. बोलत नाही एवढं काही येण्यापणा नाही. हा इथं आम्हाला 4 महिने लावले माहिती द्यायला. माझा legal माहिती द्यायला काम 20 दिवस आहे तुम्हाला तुम्हाला माहिती द्यायला. legal तुम्ही 4 महिने लावी द्या. मग legal तुम्हाला काम पहिलं करायचं. काळं लपवायचं आणि मग तुम्हाला फक्त पांढरे दाखवायचे. लपलं पाहिजे ना काळं. त्यासाठी तुम्ही 6 महिने लावले. जर माझ्या का माहिती तर मी लगेच देणार आहे तुम्हाला. माझ्या का माहिती 27 कोणते मी देतो तुम्हाला. आता त्याला म्हणा तुम्ही द्या बरं. आहे का तुमच्याकडे? आहे पण देणार नाही आपलं आता. नाही येते, आपलं नाही नाही, मग त्यांचं काम आहे, देतील ना ते. बघतील.
मला फक्त योग्य माहिती पाहिजे. तुम्ही अजूनही त्या माहितीवर विचार असाल तर मला लिहून द्या की दिलेली माहिती ही परिपूर्ण आहे. असं आम्हाला स्टॅम्प पेपर आज देऊन द्या आणि त्याच्यावर शिक्का मारून द्या तुमच्या ग्रामपंचायतच्या. मी बघतो. मग आम्ही पुढची प्रोसेस बघतो. मला योग्य ठिकाण माहिती, मला योग्य ठिकाणी कुठं जायचं ते पण माहिती आहे. मी जाईल माझ्या पद्धतीने. लाभार्थीची यादी माहिती, लाभार्थीची यादी दिसते मला, अटी शर्तीचं पण दिसतंय मला. यादी परिपूर्ण आहे. यादी जी आहे ती ऑनलाईनच असते. हो. आता याच्यामध्ये भरपूर पॉईंट आहे. याच्यामध्ये असे पॉईंट आहेत निदर्शनास आलेले, सगळे पॉईंट सांगतो. याच्यामध्ये असे पॉईंट निदर्शनास आलेले आहेत, चौकशी करून काम तुमचं आहे. मी हे सांगतो की याच्यामध्ये अशा गोष्टी आलेल्या आहेत की काही घरकुलं दुबार आहेत. एकाच घरात दोन. पहिली गोष्ट ती तुम्ही चौकशी करा. मी काय कोणाचं काय नाव पण नाही घेत. आणि काही वंचित लोकांचा विषय का ते आता ते सँक्शनची प्रक्रिया ती बरं मला एक सांगा साहेब माझ्याकडे एक मिनिट मला एक सांगा. मी याच्यात GR मागितलाय बरोबर. तुम्हाला एक सांगतो, याच्यात आहे ना ग्रामसभा झाली की तुमची पात्र अपात्र ग्रामसभेने काय निर्णय दिला? सगळे लाभार्थी पात्र काही गावाने ठरवलं. एका घरात जर दोन असतील, मला एक सांगा आता तुमची ग्रामसभा जर म्हणतात तर सगळ्यांना घरकुल देऊन टाका. ऐका एक मिनिट. माझं तेच तोच करून सांगा. मी त्याच पॉईंटवर मला एक सांगा. याच्यामध्ये मी GR सांगितला तर त्यांनी मला असं सांगितलं की 18 वर्ष वयोमुळे पुढील मुलगा जर असेल एखाद्या माणसाला तर त्या दोघांना पण घरकुल भेटतं का? तुम्हीच माणसं एकाच घरात. त्याला काय आरटी रेशन कार्ड काहीच नाही, डायरेक्ट भेटून जातं. आणि काही वंचित राहिले तसे राहिले तर काय हरकत नाही. काही असे गावात अजून पत्र टेकवल्या दगडांवरती हे तुम्हाला दाखवतो. मरून गेले त्यांना घरकुल नाही भेटलं. माझा लढा तेच आहे. मी तेच सांगतोय की डबल जर भेटलं तो त्यांनी मला सगळं सांगितलं की 18 वर्ष वयापुढील मुलाला घरकुल भेटलं. तिथं 18 वर्षाचे लय लोक येतात. मी सगळ्यांचे येतो, सगळ्यांना घरकुल. सगळ्यांना भेटायला पाहिजे ना. दुसरी गोष्ट माझ्याकडे फोटो आहे. 2020 ला काय घरं झालेली आहे. 2020 ला XYZ घरं झालेली आणि 25 ला पैसे काढतात. सॅटेलाइट फोटो आहे, मी नाही काढले. सॅटेलाइट कोणत्या महिन्यात पाया घेतलाय, कोणत्या तिथं बांधकाम विचारलं तुम्हाला प्रत्येक टप्प्याचे पैसे काढतात तुम्ही पायाचे फोटो काढता नाही म्हणे ते खालून अधिकारी. मला तर काही फोटो काही घर असे त्यांचे यांनी फक्त आम्हाला माहिती 5 वर्षापूर्वी झाले त्याचेच फोटो काढले. तुम्ही पुढून जर पडदी मारली प्लास्टर मारून जर चालेल का? आहे का तो शासनाचा? आणि इकडे एक बिचारा आहे त्याच्या घर गळात आहे, त्याला घर नाही. ही कुठली पद्धत? अशा आमच्याकडे 27 केसेस आहेत. त्याचे प्रूफ तुम्हाला लागतील तेव्हा भेटतील. तुम्ही शोधा. मी स्वतः नाही काढेल. माझ्या आत्ताही सॅटेलाइट फोटो आहे. 2020 चे घर त्या ठिकाणी घर नव्हतं. 21 ला घर झालं, 25 ला पैसे काढले. आता काय काढले जुन्या घरांवर? याची सॅटेलाइट प्रूफ आहेत. त्याच्याऐवजी दुसऱ्याला द्या ना गरीबाला तुम्ही. घ्यायचा का सगळा? याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. पहिली ज्यांनी कोणी लाभ घेतलाय त्यांना तुम्ही चौकशी करा. नाही तर मी 18 सगळ्या मुलांची यादी देतो. मला सगळ्या मुलांना घरकुल द्या. मान्य आहे का मला? नाही त्यांच्या GR घे ना. GR मागितलं तर म्हणजे आम्हाला वरून फोन आला की 18 वर्ष पुढे चालतं. असं चालतं? मग आम्हाला GR टाका तुम्ही. इथे याच्यातच आता काहीतरी 4-5 माणसं शिल्लक असतील त्यांना गरज नाहीये. मी तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी माहिती ही देईल. काहीच प्रॉब्लेम नाही मला. मी बाकी लोकांसमोर नाही पण देऊ शकत. कारण मी का लोकांसोबत येतो? आम्ही आमच्यात भांडण लावून गेला येड नाही. तुम्ही शोधा कोण येते. आमच्याकडे प्रूफ आहे. मला एवढं मात्र चुकीच्या मार्गाने मनमानी काय आहे का? सिंपल 27 प्रकरण आहे माझ्याकडे. तुमच्याकडे किती ते तुम्ही शोधा आता. डबल वाले काहींची गरज नाही पण त्यांनी पैसे काढले, बिल काढले. माझ्याकडे 27 प्रकरण आहे. तुम्ही तुमच्याकडे किती बघा. तुम्हाला फोटो पण दाखवतो. त्या व्यक्तीचा फोटो सहित सॅटेलाइट फोटो तुम्हाला दाखवतो. XYZ पर्सन नाव पण सांगा. अरे कोण आहे? सॅटेलाइट फोटो मध्ये कोणाला काही एडिट नाही करता येत. हा आहे 2022 चा फोटो. इथं घर दिसतंय आता लक्षात ऐका एक मिनिट थांब. माझा मुद्दा सांगा. सगळे खोटे बोलते ते नाही खोटे बोलत नाही. घर दिसतंय या घराच्या इथं नाही दिसत बरोबर. आणि हे कितीचा फोटो आहे तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती. आता तुम्हाला एक सांगतो सर. पक्के घर राहतात पण त्याच्या नोंदी आपल्याकडं 8 नंबरला असतं का? जर नोंद केली त्याने जर नोंद नसेल केली आणि ग्रामपंचायतीने नोंद नसेल घेतलेली, उद्याच्या टायमाला आमचा सर्व्हर जातो तिथं. तो काय माझ्या भावाचा आहे, माझा भाऊ बाहेर कामाला आहे आणि मी त्या भावाच्या घरात राहतोय. मी बेघर आहे. अशा पद्धतीने लोक फोटो बघतात अक्षरशः. तुम्हाला एक सांगतो परंतु
घरकुलाचे पैसे देताना ते टप्प्याने फोटो काढल्याशिवाय आहे का टप्पी न्यायचे फोटो माझ्याकडे त्याशिवाय पैसे आता ते बरोबर तुम्ही यांनी मला फोटो सांगितलं काय सांगतो, यांनी मला काय सांगितलं म्हणजे काय काय फायनलच फोटो घेतले आपण. असं कसं काय वेळ नसतो त्यांना. यांनी सांगितलं वेळ नसतो अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या ती डायरेक्ट फायनलचा फोटो घेता. मग आज झालं का डायरेक्ट नवर साखरपुडा नाही करायचं सुपर नाईट कोणते हे सगळं तुमच्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून झालेली चूक आहे. त्यांना आपण काय ते दुरुस्त करावं लागेल. एखाद्या वेळेस समजा एखादं काम पाया झाला तो लाभ सॅटेलाइटचे जे फोटो म्हणतात ना तो आला नाही तर मग त्याचे फोटो घेतलेले डायरेक्ट नाही नाही मग मला एक सांगा ना, जर तुम्ही एखादा घरकुल देता नाही 2 मिनिट आहे माझा, तुम्ही जर घरकुल देता तर किमान तुम्ही त्याचा सुरुवातीला पायाचा तर फोटो घेत असतील. पहिला तो 1 हप्ता काढण्यासाठी तुम्ही तो क्रायटेरिया लावलेला आहे बरोबर? नाही पहिला नाहीच का? तुम्हाला सांगतो हा शासन काय म्हणतं, घरकुल मंजूर झाला डायरेक्ट त्याच्या खात्यात 15,000 रुपये देऊन टाकले जातात. मी म्हणतो ठीक दिली आहे ना, पण आता टप्प्यानुसार त्याच्यानंतर जेव्हा तो पाया बांधकाम हा. होईल त्याचा पूर्ण पाया बांधकाम झाल्यानंतर बरोबर. पाया बांधकामाचा फोटो गेल्यानंतर बरोबर त्याला पुढचा- हे तर मान्य आता तुम्ही बोलले मग असे फोटो आमच्याकडे द्यायचे काहीच नाहीये शेवटचा काही फायनल नसताना पैसे मिळतात 15,000 रुपये लक्षात घ्या. ते नाही म्हणत आम्ही, ते नाही म्हणत. बाकी सगळे पैसे भेटून गेले साहेब, सगळे पैसे भेटून गेले, हा. भेटलेले सगळ्यांना, त्यांनी लाभ पूर्णपणे घेतलेला आहे 2025 मध्ये अशा काही लोकांनी. ते पण लोक आणि आहेत. आता एक माणूस आहे का त्याने लाभ घेतलाय पण गरज नाही, आता तो पण प्रूफ आहे माझ्याकडे, फोटो सहित आहे. तू 1 मिनिट शांत आणि त्याचे टप्पे नाही पैसे निघले ना त्याचा फोटो 1 आहे. मिनिट शांत राहा. हा, मग माझा हा कन्सर्न आहे की हे तुम्ही ते नाव का गाळ केले यादीतून नाव गाळ का केली हाच प्रश्न आहे आमचा महत्वाचा. केले एक्सपायर्ड त्यांनी केले, कोणाचे केले, का केले? त्याला विचारायचं ते सांगते. नाव कोणाचे असतात? नाही नाही, तुम्ही सांगायचं. पुढचा मुद्दा सांगू का? हा काल प्रकरण झालं, तुम्ही माझी पीडीएफ त्यांनाच विचारा कोणाचे नाव गाळ केले. त्यांनी सगळ्यांना कॉल करून सांगितलं का तुम्ही इथं जर सांगितलं मी पैसे घेतले आम्ही हे केलं तर तुम्हाला सगळे पैसे भरून त्यांचे द्या. आम्हाला संध्याकाळी अहो, फोन आले. तो यांनी open त्यांना केले, विषय. त्यांनी आम्हाला केले. हा open विषय. हा open यांनी त्यांना विषय फोन आहे. केले का त्यांनी आम्हाला फोन केले संध्याकाळी. हे का केलं माझ्यापर्यंत त्याच्या पीडीएफ आल्या कारण की पीडीएफ तुमच्या नावाची मला भाऊसाहेबांनी पाठवली. मी एक्सपायर्ड माणसाचे नाव नाही लिख करू शकत. म्हणजे भाऊसाहेबांना प्रकरण अभ्यासाठी असे ऑफिस चालू करायचे हे काम योग्य आहे का मला हे सांगा. हे असे काय झाले चालतात का त्यांना सगळे? विचारा ना कोणते त्यांचे चेक करा तुम्ही कोणाला त्यांनी ज्याला पीडीएफ पाठवली त्याच्याकडून आम्हाला रिटर्न पीडीएफ आली, आपल्याकडे प्रूफ येतो. त्या माणसाने आम्हाला तेव्हा फोन का भडकून दिले? ऐका साहेब, त्यांनी फोन केला, त्या फोनची रेकॉर्डिंग आहे. मग मी काय 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 बोलतो तुम्हाला टायमाला सगळं ऐकवतो. मी काय कोणाचे नाव तुम्ही चौकशी करा. तुम्ही चौकशी करा आणि ते तुम्हाला देतील उत्तर. ती उत्तरं देतील. आम्ही फक्त माहिती बघायला आहे. आम्ही तुमच्याकडे माहिती योग्य बघायला ठिकाणी आहे. काय तुमच्याकडून झालं योग्य ठिकाणी मला द्यायचे मी तिथं ते प्रूफ देईन. संपला विषय. बाकी काय माझं भांडण वेगळं नाही. हे आम्हाला हे ना बाय नेम लागणार तुम्हाला एक सांगतो. हे जे तुम्ही सांगता ना नाही देऊ शकत सर. नाही तुम्ही प्रूफ मागा ना खाली माझ्याकडे 5 मिनिटं देतो ना आम्ही देतो ना प्रूफ एक सांगायचं. मिनिट माझ्याकडे एक आमच्याकडे पण आता नाही. विषय असा आहे, आमच्याकडे जे सॉफ्टवेअरला माहिती आता हे घरकुलाचं सॉफ्टवेअर आहे लक्षात घ्या. बरोबर संकेतस्थळ संकेतस्थळावर जे फोटो अपलोड असतील त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला देणार ती माहिती ते जे काही फोटो वगैरे यांनी केले असतील नाही इथं ते ना घरकुल कम्प्लीटची पाहिजे आम्हाला कम्प्लीट झाले सगळे. राजचे हप्तेच बाकी आहे. त्याच्यामध्ये काय झालं की काहींची माहितीच गाळलेली ती आम्हाला पाहिजे. ती माहिती आमच्याकडे यांच्याकडे का नाही? मला ते म्हणायचं ग्रामपंचायत रेकॉर्ड नसतं या गोष्टीचं. कोणाची कळाली? एक मिनिट तू थांब. नाव नाही घेत मी, तुम्ही सांगा. एक मी मिनिट कसं नाव घेऊ? एक मिनिट थांबा एक मिनिट तू थांब 2 मिनिट. जो विषय आहे ना माझा त्याचे नाव simple- गळाले ते गळाल्याची यादी द्या. बरं मी काय म्हणतो तुम्ही द्या, ऐक तुम्ही मिनिट. द्या, तुम्ही द्या आता. ऐक एक मिनिट तुम्ही मग मला तुम्ही सांगा. एका घरामध्ये 2 घरकुलं करून तुम्ही त्यांना काल फोन करते का? ऐक एक मिनिट हा? तुम्ही नाव सांगा कोणाला फोन केलते का? कोणाला? काल तुम्ही सांगा आता कोणाला फोन तुमची केला? PDF माझ्याकडे आली का? घेऊ का? सॉफ्टवेअरला माहिती आता हे घरकुलाचं सॉफ्टवेअर आहे लक्षात घ्या. बरोबर संकेतस्थळ आहे. संकेतस्थळावर जे फोटो अपलोड असतील त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला देणार ती माहिती ते जे काही फोटो वगैरे यांनी केले असतील नाही इथं ते ना घरकुल कम्प्लीटची पाहिजे आम्हाला कम्प्लीट झाले सगळे. राजचे हप्तेच बाकी आहे. त्याच्यामध्ये काय झालं की काहींची माहितीच गाळलेली ती आम्हाला पाहिजे. ती माहिती आमच्याकडे यांच्याकडे का नाही? मला ते म्हणायचं ग्रामपंचायत रेकॉर्ड नसतं या गोष्टीचं. कोणाची कळाली? एक मिनिट तू थांब. नाव नाही घेत मी, तुम्ही सांगा. एक मी मिनिट कसं नाव घेऊ? एक मिनिट थांबा एक मिनिट तू थांब 2 मिनिट. जो विषय आहे ना माझा त्याचे नाव simple- गळाले ते गळाल्याची यादी द्या. बरं मी काय म्हणतो तुम्ही द्या, ऐक तुम्ही एक द्या, मिनिट. तुम्ही द्या आता. ऐक एक मिनिट तुम्ही मग मला तुम्ही सांगा. ऐक एक मिनिट. एका घरामध्ये 2 घरकुलं करून तुम्ही त्यांना काल फोन करते का? ऐक एक मिनिट हा? तुम्ही नाव सांगा कोणाला फोन केलते का? कोणाला? काल तुम्ही सांगा आता कोणाला फोन तुमची केला? PDF माझ्याकडे आली का? घेऊ का नाव मग आता तुमचं? ही पीडीएफ आहे तुम्हाला दाखवतो मी. मी कोणालाही फोन केलेला नाहीये. माझ्याकडे ही पीडीएफ येऊ शकत नाही. ही पीडीएफ तुमच्याकडून आलेली आहे माझ्याकडे. हा आली मी सांगतो ना काय झालं त्याच्याविषयी. तुम्ही काय त्या लोकांना उचलून दिलं का? मला simple उचलण्याचा question. विषय नाहीये. तो जो आणि तुमच्याकडे लाभार्थी माहिती आहे- तुम्ही लोकांना काय भेटवता? माझं काय झालं ते सांगतो मला मी. यांनी त्यांचा फोन एवढा पण आला. त्यांना बोलतो. आणि मला एक मिनिट. आम्ही तुमचा एक मिनिट. बोलतो मी तुझं झालं विषय बोला, बोला. बोलतो. आता रामदास भांगले म्हणून त्याचं मला मी काल यायला गेलतो पुढं मामे खेळला सरच्याचा कार्यक्रम होता तिथे गेलो होतो तर तो म्हणला भाऊसाहेब काय काय झाले
मग तुमचं काय चालू आहे काय नाही म्हटलं काही नाही उद्याकडे आमची चौकशी आहे, असा घरकुलचा विषय आहे. तो म्हटलं मला त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याची पीडीएफ दाखवा काय आहे तुमचं नेमकी. त्याचं पण घरकुल चालू आहे, ऐक ना माझ्यावर ऐक ना, त्याचे पण घरकुल चालू आहे. म्हणलं मला त्याचे काय असेल ते स्क्रीनशॉट किंवा पीडीएफ टाक. तर त्याची पीडीएफ मी त्याला सेंड केली बघ त्याच्यावर, बाकी इतर काहीच नाही केलं. ती जाऊ द्या हा. ती सोडा, ते कोणाला केली मला तो व्यक्ती पण माहित नाही. पहिली गोष्ट मला एवढं माहिती, तुम्ही काल त्या लोकांना वैयक्तिक पाठवलं, माझं पण स्वतःचं घरकुल आहे, मला काय नाही पीडीएफ आली चौकशीची. आमचे दोन आहे, आम्हाला का नाही आम्हाला का नाही आली? त्यानं मला विचारलं म्हणून त्याला पाठवली आपण ना. नाही विचारलं ती त्याला पाठवली असेल, तुम्ही दुसऱ्यांना पण ते केलेलं आहे. तुम्हाला माहिती कोण लोक आहेत मी ते, कोणालाच नाही पाठवली त्याच्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे लोक कोण आहे, डबल कोण आहेत किंवा ज्यांनी अगोदर घर बांधले नंतर लाभ दिले. एका घरात तुम्ही 3 घर पुढे तुम्ही विचार केला का? बाकी नाही काही. स्केलनुसार घर आहेत का ते? स्केलनुसार स्केलचा विषय जो आहे ते इंजिनियर बघतील, इंजिनियर आपल्याकडे नाही. मग तुम्ही फोटो कसे घेतले बिना स्केलचे? कोणाचे फोटो घेणारे पंचायत समितीचे अधिकारी वेगळे. मग तुम्ही त्याला मंजुरी कशी दिली? सांगा ना त्यांना. फायनल फोटो दाखवतो तुम्हाला. तुम्हाला एक सांगतो, ही यंत्रणा पूर्ण पंचायत समिती नाही, आता हे वरचं अपील करा, प्रत्येक गोष्टी चिल्ली करी, जागेवर जाऊन चौकशी, घर तर घर मोजायचं, गोठा ते गोठा मोजायचं, बस. हे फायनल फोटो आहे. हे उद्या अपील करून टाकायचं नाही, काय माहिती नाही. फोटो आहे माझ्याकडे, ते प्रूफ आहेत. मी बोगस नाही बोलत आहे कोणती गोष्ट. कळलं का? हे मला आमच्याकडे पण proof आहे. बोलायचं तुमच्यासोबत, मला प्रूफ एवढंच बोलायचंय. मी आमच्या का माहिती तुमच्या का नाही? तुमची चौकशी हिला पोहायची माहिती गरज काय तुम्हाला? आमच्या का फोटो तुमच्या का नाही? काला पाल तुम्ही हप्ते कसे निघले त्याची डिटेल त्याच्यावर, किती तारखेला कोणत्या दिवसाचा फोटो ती डिटेल आहे. आणि तुमच्याकडे नाही म्हणा, ही कुठली पद्धत आहे तुमची? तुम्ही ग्रामसेवक आहे, तुम्ही गावचं काम बघता का? काही दुसऱ्या एखाद्या गावचं आमचं बघा पहिलं. आता आम्ही अधिकार तुम्ही आम्हाला माहिती पुरवा, तुम्ही माहिती देत नाही काहीच. सांगतो नाही. तीच माहिती तुम्ही डबल रिपीट केली आम्ही अपील केल्यानंतर. झालं तुझं बोलणं, सांगतो मी. पंचायत समिती स्तरावरती वेगळी यंत्रणा आहे, फोटो काढण्याची असेल किंवा ज्यांना पैसे द्यायचे मग आपल्या असेल. दोन मिनिटं ऐका ना, थांबा. तुम्ही म्हणता ना वेगळी यंत्रणा आहे, मग माझ्या घरी तुमचा ग्राम रोजगार सेवक का आला फोटो घ्यायला दुसरी यंत्रणा आहे तर? आता हा प्रश्न माझा तुम्हाला, माझ्या घरी का आला ग्राम रोजगार सेवक? ते आता उत्तर द्या मला, याचं उत्तर द्या पहिलं. आम्ही त्या दिवशी वेगळी यंत्रणा आहे ना, उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं आता. हे म्हणे नाही पंचायत समितीचे लोक माणूस येतो म्हणे, मग आमच्या घरी का आला? आमच्या घरी ग्राम रोजगार सेवक का आला याचं उत्तर द्या. आता बाकीचं नाही. हा विषय इथं मिटवा पहिला. अपेक्षित होतं ना मला. मग पंचायत समितीचा माणूस का नाही आला? मला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आता. अहो तुम्ही सगळं काळा धंदा करून आले सगळा. तो याचा मास्टर मागणीचा असेल ना, त्याचा फोटो वगैरे काढला गेला असेल पुढे किंवा त्याला- तोंड पाहून कामं त्याची करायची असतील तर ते पण करा. घरकुलामध्ये त्याचा कसं काही विषय आहे, नाही असेल. काही पोर्शन हे बघा, रोजगार आम्ही MILG मदत एमआरएसची मजुरीसाठी मान्य आहे, साहेब. लागतात. मी पायाला नाही पैसे काढून चाललोय. आमच्या का माहिती यांच्या का नाही? माझा प्रश्न आहे. हाच क्वेश्चन आहे. तुम्हाला तेच सांगतो, यांचं काम कुठपर्यंत आहे. ही यादी सँक्शन झाली एकदा, त्यांना डायरेक्ट शासनाकडून पैसे पहिल्या त्यांच्या खात्यावर जातात, बरोबर 15,000 रुपये. त्याच्यानंतर मग आमचा आरेज येतो, ते आखून देतो. आरेज म्हणजे कोण? पंचायत समिती स्तरावर जो इंजिनियर तो येऊन आखून देतो. त्याच्यानंतर ते आपल्याकडे आला होता का? नाही आला आमच्याकडे. ऐकून घ्या. त्याच्यानंतर पाया म्हणजे प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर पाया खोदकाम होतं, पाया बांधकाम झाला, ते पाया बांधकामाचे फोटो काढल्यानंतर ते फोटो त्या साईटवर अपलोड होता, नंतर पुढचा हप्ता देतो. आता याच्यामुळे तुम्हाला जे प्रकरण दाखवलं एक, तेव्हा त्याच्यामुळे त्याचं घरच पूर्ण आहे. घर पूर्ण आहे, घर पूर्ण त्याचा फोटो आहे. एक मिनिट ऐकून घ्या. मिड टाइम मध्ये जसं बांधकामाची प्रगती होईल त्याच पद्धतीने रोजगार हमीचे मास्टर बघावं लागतं, बरोबर? किती आपले 4 मास्टर असतात ना, 4 मास्टर असतात आणि तुम्हाला 4 वेळा हप्ते मिळतात, बरोबर? 15,000, 70,000 नंतर पुढचा तिसरा हप्ता आणि फायनल एक चौथा हप्ता. मला एक सांग, आता तुमचं घर बरोबर आहे. तुमचं घर तुमच्या आणि घरात याच्यासाठी यंत्रणा कोण आहे? कोण तुम्हाला याच्यासाठी यंत्रणा हे स्वतः नाही आहे. लक्षात घ्या. स्वतः नाही, मला माहिती आहे ना. हा, हे स्वतः नाही आहे. फक्त यांनी काय करायचं आहे, हे त्यांच्या रोजगार गावात- सेवक. यांची जबाबदारी काय तुम्हाला सांगतो. यांच्या ग्रामपंचायतला जर 70 घरं मंजूर आहे, यांनी ते 70 घराच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी भेट देऊन ती कामाची प्रगती वाढवून घ्यायची आणि ते काम फायनिंग करून घ्यायचं. हा, follow करायचं काम आहे यांचं. ऐका. बाकी ऐका ना. आता हे माझ्या समोर आलेले आहेत, हे दोन ठिकाणी फोटो काढून गेलेले घराचे, बरोबर? मला एक सांगा, एक्सपायर्ड पर्सनचं घर आहे, त्याच्या पुढे जाऊन मी फोटो काढला चालेल? पैसे काढायचे? हा त्याचाच प्रूफ आहे एक. दुसऱ्याच्या घरापुढे माझा फोटो काढा आणि बिल काढायचं. चालत देत नाही ना. अहो सांगतो ना मी, तुम्हाला सांगतो. त्यांचा फोटो सांगत नाही मी, हा. मी तेच सांगतोय. जर दुसऱ्याचा घराचा फोटो दिला तर मला पैसे भेटतील का? ऐका साहेब, घर तुमचं आहे, यांना उभं केलं आणि याचं घर पूर्ण दाखवलं, बिल काढले त्याच्या ज्या नावाचं. टायमाला आरेची पहिला 15,000 दिल्यानंतर ज्या टायमाला हे देतो, मोकळ्या जागेचा फोटो देतो, त्याचं काय होतं, जिओ टॅक्स फोटो राहतात, त्याच्यात अक्षांश रेखांश असतं, बरोबर? एकदा ते अक्षांश रेखांश फिक्स झाले त्या सिस्टीमला, ते बदल करून तुम्ही दुसरीकडे घर बांधू शकत नाही. पहिली गोष्ट, तिथं त्या जी जागा फिक्स झालेली तिथं 5 मीटर 10 मीटर सुद्धा फरक चालत नाही. लक्षात घ्या. बरोबर, मग ते याची जर काय- हल्लं ना तर ते त्याला पैसे मिळत नाही. मग असं त्याच्यानुसार आहे काही गोष्ट? त्याच्यानुसार आहे का प्रत्येक गोष्ट? मग आम्हाला तेच विचारायचं. आहे काही गोष्ट? मला तेच सांगायचं.
फोटोची काय प्रोसेस नसते एकटे पैसे दिले जातात हा असं आणि तुम्ही म्हणता ते म्हणताय, थोडं जरी तुम्ही म्हणता तरी चालत नाही. सांगताय. एक टायमाला तुम्ही हे तुम्ही थांबले दोन मिनिटं. फोटो लागतात, शांत. फ्रंट लेवलचे एक साईडला भाऊसाहेब मला ही गोष्ट सांगताय, एक साईडला तुम्ही मला डीप मध्ये सांगताय. माझ्या म्हणण्यानुसार असं तुमच्या याच्यावर सिद्ध होतंय की हे घरकुल दुसरं कुणी बांधू शकत नाही, दुसऱ्या घरकुलावर कुणी जाऊ शकत नाही, एक जणाला डबल घरकुल बांधू शकत नाही. बरोबर पॉईंट बरोबर. मग काय आहे असे घर काय 27 केसेस काय त्या मग त्या नाव द्या ना मग मी का देऊ तुम्ही शोधा आमच्या काय त्यांनी तुम्ही शोधा. चला, आता मग त्यांनी केलाय पैसे त्यांनी या काढून दिले. कामासाठी तुम्ही जो तुमचा इंजिनियर तुम्ही हात घेऊन यायला पाहिजे होतं ना. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.